बातमी धाराशिवमधून। धाराशिव जिल्ह्यात झालेल्या प्रचंड पावसामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय। भूम तालुक्यात चिंचपूर ढगे या गावात द्राक्ष पिकाचं नुकसान झालंय। शेतकऱ्याचे सुमारे 35 ते 40 लाखांचं नुकसान झालंय। या नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदारांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। धाराशिव जिल्ह्यातील आता भूम तालुक्यामध्ये आपण आहोत। आज चिंचपूर ढगे या गावामध्ये शेतांचं नेमकं काय नुकसान झालं आहे, शेतकऱ्यांना नेमकं काय वाटतंय ते जाणून घेऊयात। थेट शेतकरी आहेत आपल्यासोबत। दादासाहेब, आपलं काय नाव आहे आणि आता इथून पुढे तुम्ही कसं करणार आहात, सगळ्या गोष्टी कशा सावरणार आहात? माझं नाव अजित ढगे आहे। या ठिकाणी तुम्ही बघितलंय माझ्या बागेचं पूर्णच्या पूर्ण 4 एकरचं नुकसान झालंय। 40 लाख रुपये मला ह्याच्यातून मिळाले असते, त्याला आम्ही आमच्या लेकरापेक्षा जास्त सांभाळतो। त्या बागेचं तुम्ही बघा हे किती नुकसान झालंय। हे सगळे अँगल सगळं बागेमध्ये आता हे 8 दिवसात आमच्या छाटण्या असतात मालाच्या। इतकं मोठं नुकसान झालंय की ती सांगायचं काम नाही। ह्याच्यातून आम्ही कसंच उभं राहू शकत नाहीत। तर ह्याच्याबद्दल तुम्ही शासनाच्या दरबारी काहीतरी आमच्याबद्दल थोडा आवाज उठवावा आणि आम्हाला काहीतरी मदत मिळावा, हीच अपेक्षा आहे आमची या ठिकाणी। अर्थातच या ठिकाणी कोणी शासनाचं आलं होतं का, पाहणी केलेली आहे का किंवा पंचनामा झालाय का? नाही, कुणीही तर आमच्याकडे आलेलं नाही अजून। अजिबात इकडे कुणीच आलेलं नाही। रोडवून येतात, रोडवून जातात। मंत्री आलते, त्यांना म्हणलं इथपर्यंत या बघा, तर त्यांना अजिबात इकडे नाही म्हणले, आम्हाला दुसऱ्या गावाला दौरा आहे, तिकडे जायचंय। इथं आमच्यापर्यंत कुणी आलेलं नाही अजून। अच्छा, मंत्री आलेले ते म्हणे पुढे दौरा आहे, ही कधीची घटना आहे आणि कोण होते ते? गिरीश महाजन साहेब होते आणि 4 दिवस झालं, 4 दिवसापूर्वी आले ते, 3 दिवसापूर्वी। त्यांना म्हणलं की आम्ही आमच्या द्राक्ष बागेचं किती नुकसान आहे साहेब बघा, इथं येऊन पूर्णच्या पूर्ण आमचं 4 एकर बागेचं सगळं नुकसान झालंय। तर त्यांना म्हणले नाही, आम्हाला पुढे दौरे तिकडे जाणार आहेत आम्ही। अंडाशी आलेला घास हा शेतकऱ्यांचा निघून गेलेला आहे। यांची व्यथा जी आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची, ही आपण बघू शकतो या ठिकाणी। आणि अर्थातच नुकसान हे प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना वाट आहे ती फक्त मदतीची। सरकार काय मदत करेल या गोष्टीची। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उबाळे सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, धाराशिव।